नमस्कार भक्तांनो, मी माधुरी पवार बोलते। मी तुम्हाला अशाच एका ताईंचा स्वामी सेवेबद्दलचा अनुभव सांगणार आहे। तर भक्तांनो, त्यांचा हा अनुभव आपण त्यांच्या शब्दामध्ये जाणून घेऊया। हा अनुभव औंढा येथील सौ सुप्रिया पारधी या ताईंचा आहे। अगदी काळजाचा पाणी पाणी करणारा हा अतिशय भयानक असा अनुभव त्यांच्या शब्दात। मी सौ सुप्रिया, आज मी माझा हा दिव्य असा स्वामींचा अनुभव तुम्हा सर्वांना सांगणार आहे। अगदी हा अनुभव सांगताना मला खूप रडायला येत आहे, पण तेव्हा माझ्याकडून काही चुकाही झाल्या आणि तशा चुका तुमच्याकडूनही होऊ नये, कारण आपल्या काही चुका आपल्या कामामध्ये अडथळा देखील बनतात। मला लग्नाच्या अगोदर स्वामींच्या कोणत्याही सेवेबद्दल माहिती नव्हतं। लग्नानंतर माझ्या मैत्रिणीने मला स्वामी सेवेबद्दल सांगितलं। मी लग्नाआधी कोणत्या धार्मिक कार्यातही जात नव्हते किंवा कोणत्याही प्रकारच्या सेवेत देखील करत नव्हते। असे काही भयानक प्रसंग माझ्या आयुष्यात घडले। धार्मिक कार्यात यावंच लागलं, म्हणजे स्वामी सेवेमध्ये यावं लागलं। माझं लग्न झालं आणि लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली। त्यावेळेस घरातील सर्वांनाच खूप प्रेशर आलं होतं। माझ्या बरोबर ज्यांची लग्न झाली होती त्यांना सर्वांना मुलं झाली होती, पण मला मूल झालेलं नव्हतं। त्यावेळी आमची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट होती। माझ्या मिस्टरांना जॉब नव्हता। त्यावेळी कोरोनाचा काळही होता। घरामध्ये जे काही उरले सुरले पैसे होते तेही राहत नव्हते। पैशासंबंधी घरात खूपच किटकिट होत होती, म्हणजेच आलेला पैसा घरात टिकत नव्हता। सतत काही ना काही आजार हे रहाट गाडगं आमच्या घरामध्ये चालूच राहत होतं। तशातच मी 3 वेळा प्रेग्नेंट झाले, परंतु ते मिसकॅरेज झालं। सतत आयुष्यात असे भयानक संकटे व अडचणी येत होत्या, कशामध्येच आम्हाला सुख भेटत नव्हतं। त्यावेळची वेळ आठवली की मला खूप रडायला येतं। त्यावेळी मी स्वामींचे खूप व्हिडिओ तसेच अनुभव ऐकले आणि शेवटचा पर्याय म्हणून मी स्वामींची सेवा चालू केली। मी स्वामींची सेवा याआधी कधीच केलेली नव्हती, परंतु भक्तांनो, मी त्यावेळेस स्वामींचे अनुभव ऐकून स्वामींची सेवा म्हणजे स्वामींचे गुरुचरित्र, स्वामी पारायण तसेच सारामृत वाचले। तसेच स्वामींचे 11 गुरुवार सुद्धा केले। परंतु भक्तांनो, आमची परिस्थिती आहे तशीच होती। त्यामध्ये काहीही बदल झालेला नव्हता। अनेक अडचणी येत होत्या, भयानक संकट येत होते, हे रहाट गाडगं चालूच होतं। स्वामींची सेवा करत होते तरीही हे रहाट गाडगं काही संपतच नव्हतं। त्यावेळेस मला इतकी खात्री होती की स्वामी मला ह्या सर्व संकटातून बाहेर काढतील, परंतु भक्तांनो, आमची परिस्थिती आहे तशीच होती। सकाळी मी 4 वाजता उठून सर्व सेवा करत होते। दोन्ही टाइम मी स्वामींची सेवा न चुकता करत होते। तसेच जर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक देखील करत होते। हे माझं सर्व न चुकता चालू होतं, तरीही मला काहीच फरक येत नव्हता। स्वामींची प्रचिती येत नव्हते। तशातच आई वारल्या, त्यामुळे माझा एक आधारच गेला, म्हणजे माझा एक हातच गेला असं मला वाटलं त्यावेळेस। मग त्यावेळी मात्र मी खूपच खचून गेले होते। घरात खूप वाईट कंडिशन आली। घरातील सर्व सोने विकले तरीही आमचे वाईट दिवस गेले नाहीत। त्यावेळेस मग मात्र मला खूपच राग आला आणि मी स्वामी खोटे आहेत, युट्यूबवरचे सर्व व्हिडिओ खोटे आहेत, स्वामी तुमची काहीच प्रचिती नसते, तुम्ही या जगात नाही, असे वाईट मी खूप स्वामींना बोलले। आणि स्वामींची मूर्ती होती ती कपाटात गुंडाळून मी कपाटामध्ये ठेवून दिली, कारण माझा असा समज झाला की स्वामींना घरी आणलं आणि त्यानंतरच अतिशय वाईट दिवस सुरू झाले होते। असेच ते 5 दिवस गेले आणि माहिती नाही काय झालं। त्या गुरुवारी अचानक मिस्टरांना जॉबसाठी एका मोठ्या इंटरनॅशनल कंपनीतून कॉल आला आणि पुढच्याच गुरुवारी मी प्रेग्नेंट असल्याची पुन्हा एकदा मला गुड न्यूज भेटली। असेच काही गुरुवार गेले आणि प्रत्येक गुरुवारी मला काही ना काही प्रचिती यायला लागली। माझ्या मनामध्ये विचार येऊ लागले की प्रत्येक गुरुवारी असा कसा चमत्कार होऊ लागला आहे। सर्व व्यवस्थित चालू लागलं। एके दिवशी एक साधू आमच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आले। तेव्हा ते मला म्हणाले की आम्हाला मोकळं करा, आम्हाला बाहेर आणा। मला ते साधू काय म्हणतायत हे काहीच कळेना। त्यावेळेस मला एक कॉल आला आणि मी फोन घेण्यासाठी आतमध्ये आले आणि अगदी 2 मिनिटाचाच टाइम होता। जेव्हा मी आतून बाहेर आले त्यावेळेस साधू मला कोठेच दिसेनात। त्यावेळेस मी आजूबाजूला कावरी बावरी होऊन
चौकशी करू लागली, परंतु आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या घरी कोणतेही साधू आले नाहीत असे सांगितले. तेव्हा मी विचार करू लागले की असं कसं झालं. तर मला सततच स्वामी दिसू लागले, म्हणजेच माझे स्वामी. मला माझे स्वामी घरामध्ये, दिव्यामध्ये, चपातीवर, अशा बऱ्याच ठिकाणी मला माझे स्वामी दिसू लागले. आणि मग मी स्वामींची मनापासून माफी मागितली. त्या दिवशी गुरुवारी मी मानाने स्वामींना पुन्हा घरात आणलं. त्यांचा अभिषेक करून त्यांची प्रतिष्ठापना पुन्हा माझ्या घरामध्ये केली. आणि तेव्हापासून मी स्वामींची अगदी मनापासून सेवा करू लागले आणि जीवापेक्षाही जास्त मी स्वामींना जपू लागले. भक्तांनो, आपल्या प्रत्येक अडचणीतून स्वामी आपल्याला बाहेर काढतात. आपल्या अडचणीमध्ये स्वामी खरंच धावून येतात याची प्रचिती मला मिळाली. आपल्या प्रत्येक गोष्टीत मदत करतात. कधी कधी परीक्षेचा काळ असतो, फक्त आपण टिकून राहणं हे खूपच महत्वाचं आहे. हे मला खरंच अनुभवातून शिकायला मिळालं. तर भक्तांनो, अशा प्रकारे ह्या ताईंचा स्वामी सेवेबद्दलचा अनुभव ऐकून तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही या व्हिडिओ मध्ये नक्की आम्हाला सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.